मुंबईजवळच्या नालासोपारामध्ये एका इमारतीतल्या घराचं छत कोसळून 5 जण जखमी झाले तर राजनगर भागामध्ये ही घटना घडली आहे। या इमारतीमध्ये खासगी शिकवणी चालवली जाते। संध्याकाळी 5च्या सुमाराला वर्ग सुरू असतानाच त्या जागेच्या छताचा भाग कोसळला। त्यात काही मुलांच्या डोक्याला मार लागला। मोडकळीला आलेल्या 18 वर्षांच्या या इमारतीचा पुनर्विकास करण्यासाठी स्थानिक वारंवार विकासकाला सांगत होते, मात्र त्याकडे विकासकाने दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय। या इमारतीमध्ये 30 कुटुंब राहतात। चालू होता, ट्युशनसाठी मुलं बसलेली होती आणि तेवढ्यात 4:30ला अर्धा तास होऊन गेला, 4:45च्या दरम्यान आवाज यायला लागला। मी म्हटलं कोण ठोकतंय का, काय होतंय का म्हणून आम्ही बघायला गेलो तर तेवढ्यात 2 मिनिटात मी मुलांना उठवणार, तेवढ्या 2 मिनिटात पूर्ण वरचा स्लॅब एकदम खाली आला। त्याच्यामध्येच मी मुलांना बाजूला घेतलं। त्यातल्या त्यात माझ्या 4 मुलांना जखमा झालेल्या आहेत। माझी एक छोटी 2 वर्षाची मुलगी सोफ्यावरती झोपली होती, तिच्या पण पायावरती पूर्ण स्लॅब पडला होता। बिल्डिंगची कंडिशन अत्यंत वाईट आहे, म्हणजे कॉलम त्याचा तडा गेलेला आहे। प्रत्येकाच्या फ्लॅटमधलं सिलिंग म्हणजे गेलेलंच आहे। इव्हन पॅसेजमधले जे स्लॅब्स आहेत ते पण क्रॅक आहेत।